पुण्यातील कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन साजरा होतोय। लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शौर्यभूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी जमलेले आहेत। विजय स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजलेला आहे। भीमा कोरेगाव परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पहाटेच प्रकाश आंबेडकरांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं। तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचा असणारा पर्व या ठिकाणी सुरुवात झाली। ही वस्तुस्थिती आहे की ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणारं ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश झालं आणि पण एक नवी विचारसरणी ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात झाली आणि देशाची तोपर्यंत उभारणी नव्हती, ती भारतीय देशाची असणारी उभारणी सुरुवात झाली। हे मला वाटतं एक या लढ्यातून असणारा सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो। आज मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजय स्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे, इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आणि हे दृश्य सुद्धा आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो विजय स्तंभाला अशा प्रकारे फुलांच्या माध्यमातून सजावट करण्यात आलेली आहे। भारताचा तिरंगा झेंडा हा यावर सजवण्यात आलेला आहे। केशरी, पांढरा, हिरवा आणि निळ्या अशा फुलांचा वापर करून विजय स्तंभ सजवण्यात आलेला आहे। अगदी पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी इथे जाऊन विजय स्तंभाला अभिवादन सुद्धा केलं। शौर्य दिन साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी कोरेगाव भीमा या ठिकाणी येत असतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करत असतात। आपण जर पाहिलं तर तिरंग्यामध्ये हा जो स्तंभ आहे तो उजाळून निघाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आर्टिफिशियल फुलांचा वापर करून इथे तिरंगा करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे न्याय, स्वातंत्र्य, बंधू, समता असा जो संदेश आहे तो या स्तंभावरती देण्यात आलेला एकंदरीत पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने भीम अनुयायी आहेत ते या ठिकाणी येतात आणि अभिवादन करत ते पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतात। माझ्या समवेत डोंबळे सर, काय एकंदरीत आजचा हा संपूर्ण जो सोहळा आहे तो या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येतात, अभिवादन करतात। 1818च्या लढ्यामध्ये शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी खरं तर सर्व लोक या ठिकाणी येतात। बरोबर 100 वर्षापूर्वी आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927ला या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भीमा कोरेगावचा शौर्यस्तंभ हा आंबेडकरी अनुयायांना दाखवून दिला होता आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत लाखो अनुयायी दरवर्षी या ठिकाणी येतात। यावर्षी तब्बल 20 लाख अनुयायी येण्याचा आमचा अंदाज आहे। या ठिकाणी एक चांगली प्रेरणा घेऊन नव्या वर्षाची सुरुवात आंबेडकरी चळवळीची होते। खरं तर या इतिहासाला वादातीत करण्याचा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न होत आहे। त्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी येतात, अभिवादन करताना एकंदरीत पाहायला मिळतात। बंधू, स्वातंत्र्य आणि समता हा संदेश खरं तर भीम अनुयायी या स्तंभाच्या माध्यमातून देतानाही पाहायला मिळतात। कॅमेरामन संपत मोरेच, तुषार जरेकर, पुढारी न्यूज, कोरेगाव।